श्री स्वामी समर्थ. मुंबईत ठाकूरदास बुवा नावाचे अत्यंत विद्वान आणि श्रेष्ठ कीर्तनकार होते. ठाकूरदास बुवा हे खूप उत्तमरित्या कीर्तन करायचे, पण प्रारब्ध योगाने त्यांच्या अंगावर कुष्ठ निर्माण झाले आणि त्यांच्या तोंडावर पांढरेपणा येऊन चेहराही विद्रूप दिसू लागला. बुवा विद्वान होते, सर्व मान्य होते, त्यामुळे या रोगाचा त्यांना खूप त्रास झाला, मरणप्राय दुःख झाले. त्यांनी 2 वर्षे उपाय केले, पण कुष्ठ काही कमी होईना. त्यामुळे ते उदास राहू लागले. शेवटी बुवांनी निश्चय केला की स्वजनांना तोंड दाखवायचे नाही आणि कुटुंबासहित यापुढे काशीस कायमचे जाऊन राहायचे. त्याप्रमाणे त्यांनी तयारी सुरू केली. पण जाण्याआधी आपण गाणगापूरच्या पादुकांची अखेरची भेट घेऊया, मग पुढे जाऊया, या विचाराने ते गाणगापूरला आले. येताना त्यांनी असे ठरवले की श्रींच्या पादुकांवर आपण कस्तुरी अर्पण करूया. या विचाराने त्यांनी उत्तम प्रकारची कस्तुरी आणली. गाणगापुरात ते आले. आल्यावर श्रींच्या पादुकांची यथासांग पूजा केली, ब्राह्मण भोजन केले, मंदिरात उत्तम प्रकारचे कीर्तन केले, सर्व काही यथासांग छान पार पाडले. पण या सगळ्यात ते कस्तुरी अर्पण करायचे विसरून गेले. त्यानंतर त्यांनी काशीस जाण्याबद्दल श्रींची आज्ञा मागितली. त्याच रात्री बुवांना स्वप्नदृष्टांत झाला आणि त्यात असे महाराजांनी सांगितले की अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे, म्हणजे रोगापासून मुक्त होशील. हे ऐकल्यानंतर बुवा अत्यंत आनंदित झाले आणि ते सकाळी उठले. सर्व काही आटपून ते सकाळीच अक्कलकोटला जाण्यासाठी निघाले. जात असताना त्यांना असे कळाले की महाराज, गावात एक नवीन वेश्या आली आहे, तिच्या घरी आहेत. असे कळताच बुवा लगबगीने महाराजांच्या दर्शनाला गेले. महाराजांना पाहिल्यावर श्री स्वामी समर्थांचे चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतले. महाराज बुवांकडे पाहून म्हणाले, हमारी कस्तुरी अभी का अभी लाव. ठाकूरदास बुवा त्यांच्या लक्षात आले की आपण श्रींना वाहण्यासाठी कस्तुरी आणली होती, पण आपण ती वाहिलीच नाही. पण स्वामी समर्थांनी आपल्याला त्याची आठवण करून दिली आहे. हे त्यांनाच कळताच त्यांना महाराजांचे अंतरसाक्षित्वाची कल्पना आली, खात्री झाली. बुवा लगेच घरी जाऊन त्यांनी ती कस्तुरी आणली आणि महाराजांच्या चरणी अर्पण केली. महाराजांनी ती कस्तुरी घेऊन तिथे लहान लहान मुले खेळत होती, त्यांना ती वाटून टाकली. पुढे बुवा काही दिवस स्वामींची सेवा करीत तेथेच राहिले. एके दिवशी बुवा दर्शनासाठी गेले असता श्री महाराजांजवळ धुनी पेटलेली होती. तिच्यातील एक जळके लाकूड काढून श्री स्वामी समर्थांनी बुवांच्या अंगावर फेकून दिले. सेवेकऱ्यांनी जय जयकार करून बुवास सांगितले की तुमचे कार्य झाले. ते काष्ठनित्य उगाळून त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप कुष्ठावर लावा. नित्य हा उपाय करा. त्याप्रमाणे बुवा 3 दिवस त्यांनी हे उपाय केला आणि बुवाचे कुष्ठ नाहीसे झाले. बुवांची बायको श्री राधाबाई होत्या. त्या एकनिष्ठ भावाने स्वामींची सेवा करीत असे. त्यावेळी त्यांना 7 वर्षाची एक कन्या होती. बाईंनी महाराजांना प्रार्थना केली की महाराज, आपणास पुत्र प्राप्त व्हावा. महाराजांनी त्यावेळी त्यांच्या डोक्यावरील टोपी काढून बाईच्या ओटीत फेकून दिली. बाईंनी महाप्रसाद समजून आनंदाने त्याचा स्वीकार केला आणि साष्टांग नमस्कार केला महाराजांना. पुढे 12 महिन्याच्या आतच तिला पुत्र झाला. त्याचे नाव गुरुनाथ ठेवले. श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गुरुनाथांचा व्रतबंध सोहळाही अक्कलकोटमध्ये पार पडला. अशा प्रकारे हे सर्व कुटुंब श्री स्वामी सेवेकरी झाले. श्री स्वामी समर्थ.